राजाधिराज रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान, उमापति महादेव, नमः पार्वती पतये, हर हर महा। सीताकांत स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर सम। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाडगापूर निवासी भगवान की जय। भगवान शंकर कालपासून आईसाहेब पार्वतीला निवृत्ती धर्म सांगताय। घरी जाऊन आला का काही प्रॉब्लेम होता मग सांगतो. नाही, पण आज सकाळपासून बंद झालं होतं आणि आज ते संध्याकाळी MSCB वाले येणार होते तर तपासणार होते, तर काही येत नाही आहे म्हणे. असं का बरं होतं मग? बाजूच्या घरामध्ये सिंधी नाही ना, त्यांचा बी बनवून गेला ना. तो वरती जो लाईट लागतो ना, हा सर्च लाईट, तो बंद झाला की बंद होतो आणि तो चालू झाला म्हणजे तो लाईट बंद करायला पाहिजे. निवृत्ती धर्माचं वर्णन कालपासून सुरू आहे. आता निवृत्त म्हणजे नेमकं काय, तर भगवान शंकर पार्वतीला म्हणतात निवृत्ती धर्म म्हणजे मोक्षाचं साधन आहे. जसं सरकारी नोकरीतून मनुष्य निवृत्त होतो म्हणजे आता तुम्ही तुमचं जीवन जगा. सरकारी नोकरीमध्ये माणसाचं जीवन इच्छेप्रमाणे जगता येत नाही. इच्छेप्रमाणे जगता नाही येत. इच्छेप्रमाणे जगता येत नसतं. त्याचं यथार्थ स्वरूप सांगतो ते लक्षपूर्वक आहे. ज्यांना मोक्षाची अभिलाषा आहे त्यांनी निवृत्त धर्म स्वीकारणं म्हणजे सगळ्यांवर दयाचा धर्म ठेवायचा. दया धर्म का मूल है आणि दया बिना सब भूल है. म्हणून दया करायची. नेहमी गावापासून लोकांपासून अलिप्त राहायचं आणि आपली आशा दर्शवायचीच नाही. जो प्रसंग येईल तो शांततेने निभवायचा. मग आनंदाचा योग, दुःखाचा योग, कशाचा योग, तो आनंदाने, दुःखाचा तुम्ही आनंदाने कसा आलाय ना बघून घेऊ बस. म्हणून ते म्हणतात आशा बंधन तोडण्याचा प्रयत्न करत राहायला पाहिजे. किंवा याच्यापासून मला सुख मिळालं पाहिजे, त्याच्यापासून सुख मिळालं पाहिजे, हे काही नाही. नशिबात असेल तर कोणीही सुख देतं, नशिबात नसेल तर पोटी जन्माला आलेले सुद्धा देऊ शकत नाही. मुमुक्षांच्या प्रशंसा करावी. म्हणजे जे लोक स्वतःच्या उद्धाराकरता
कथा ऐकतात, प्रवचन ऐकतात, नामस्मरण करतात, ध्यान करतात, त्यांची प्रशंसा करावी. कारण आणि त्यांचं ऐकत राहावं. कमंडलू, जल, कौपीन, आसन, त्रिदंडी, शय्या आणि याच्यावरही ममताने ठेवायची. दिया उसका भला, न दे उसका भी भला, रहे उसका भी भला आणि गया उसका भी भला. कारण जे जाणार आहे ते जातच आणि जे राहणार आहे ते कधीच कोणी नेऊ शकत नाही. आणि एवढंच नाही तर हा देहसुद्धा एक दिवशी जाणार आहे. आणि निरंतर योग अभ्यासात प्रवृत्त व्हायचे. जे ध्यान, धारणा, आसन, प्राणायाम आणि तत्वाचा विचार करायचा. काय तत्व आहे तर सत्य हे तत्व आहे. आणि ते सत्य कायम राहण्याकरता भगवंताचं नाम एक साधन आहे. साधन परी सोपे. हां, साधन सोपं आहे. मग संन्यास धर्म हा फक्त ब्राह्मणाला उचित आहे. इतर लोकांनी संन्यास घेऊ नये. पाहता तुम्ही हे लोक भगवे कपडे घालून घेतात पण कसेही वागतात. काल तो कवड्यावाला माणूस आला होता ना, वास यायचा त्याच्या अंगाचा. कारण असं मलिन्य राहत आहेत संन्यासाला. संन्यासाला तुम्ही जर काशीला गेले तर प्रत्येक संन्यासी 3 वेळा गंगेचं स्नान करता. 1 वेळा आणि 3 वेळा. हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असो. बुडी मारली की चालले. कारण जेवढं राहता येईल तेवढं. आणि मग 12:30ला काशी विश्वेश्वराचं दर्शनाची वेळ आहे. 12:30 ते 2 त्यांची लाईन स्वतंत्र असणार. ते कोणाच्या गडबडीत नाही. त्यावेळेला बाकीच्या लोकांना लांबून ते. कारण तसा धर्म पाळता आला पाहिजे. मोक्ष उपयोगी कर्म करायचं म्हणजे आपल्याला कोणाबद्दल आसक्ती ठेवायची नाही. आपण भागवतामध्ये चरित्र पाहतो बघा. भरत महाराज राज्य सोडून दिलं, पोरं सोडून दिलं आणि संन्यास घेतला. आणि कोणाच्या मागे लागले? हरणाच्या. आपण कोणाच्या मागे लागतो? आत्ताच ऐकलं. ते तुमचा विचारच करणार नाही. सोडून द्या म्हणते तुमचं, आमचं करा. कारण आपला स्नेह असतो. जे राईट ड्युटी करणार आहे ना ते 10:30ला आले आणि त्यांचं जर 5:30ला जायचं. साहेब बसो का साहेबाचा बाप बसो, 5:30ला तो सही ठोकली की त्या साहेबाला माहिती आहे तो राईट टाईम आला, तो राईट टाईम जाईल. तसं काही जीवन असतं माणसाचं. आणि संसारामध्ये लोक निवृत्त माणसाला निवृत्त जगू देत नाही. काही उपयोगाला पडा ना. अरे इतके दिवस उपयोगाला पडले ना तुमचे, आता काय उपयोगाला पडा. आता त्याचं त्याला करू द्या. आणि वेळ आल्यावर तुम्ही म्हणता कधी जाते बुवा. एवढं प्रेम आहे तर विचारायला येतात लोक कधी जाते म्हणून. हसू येतं. आहे तेवढ सेवा करून घ्या. सेवा बिवा गेली पेन्शन घेऊन मग जा. सेवा निवृत्ती देऊन द्या. मोक्ष उपयोग काय काय मोक्षाचा उपयोग आहे तर श्रवण ऐकलंच पाहिजे. मनन, निजध्यास याच्या द्वारानं जीवन व्यतीत करावं आणि मनाला स्थिर करावं. सनातन धर्म हा मोक्षाचं फल प्राप्त करून देतो. बस आपल्या धर्माचं, सनातन धर्माचं फळ काय आहे? मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मग धर्म केव्हा? लहान वयामध्ये धर्मानं वागलं पाहिजे. काम केव्हा? तरुण वयात. आणि अर्थ केव्हा? तरुण आणि निवृत्तीमध्ये अर्थ. आणि मोक्षाची वेळ आली की सगळं बंद. आता एस टीने
नवीन कार्ड काढलं. हां, तुमचं कार्ड चालणार नाही अर्ध्या तिकिटाला. आता खरे आहे का खोटे आहे? का काढलं? तर आता एस टी नफ्यात आली. कारण जेवढं अर्ध तिकीटाचे पैसे आहे ना तेवढं गव्हर्नमेंट रेग्युलर भरत आहे, म्हणून एस टी नफ्यात आली. असं आहे ना ते. सरकार तोट्यात जाते आणि एस टी नफ्यात. कारण ती नफ्यात आलीच पाहिजे, त्याच्याशिवाय चालवता नाही येणार ना. म्हणून ते म्हणतात संन्यासी पुरुष स्थानावर आसक्ती न ठेवावी, एका गावात 3 दिवस राहू नये, नदीवरच्या किनाऱ्यावर शयन करू नये. कारण का? संन्यासी माणसाला ज्याला चव्हाट्यावर बसू नये. कारण तो जो गोतावळा आहे तिथला, नदीवर अनेक प्रकारचे कोणी स्नान करेल, स्त्रिया पुरुष घेणं देणं, धुणं धुतील, भानगड दिसेल, गोंधळ दिसेल, मग ते मनन चिंतन होणार नाही. पानवटा, गावाचा ओटा, पैठणला कुच्चर ओटा म्हणून आहे. अजूनही नाव आहे त्याचं, कुच्चर ओटा. आणि एरंडोलला ब्राह्मण ओटा, आणि धुळ्याला बाजार. कोणताही मजूर मिळतो ते तुम्ही सकाळीच जा, सगळे मजूर बसलेले असतात. लाईटवाला पाहिजे, खोदणारा पाहिजे, गवंडी पाहिजे. अशी काही गावांचं वैशिष्ट्य असतं. तुम्हाला धुंडाला जावंच लागणार नाही. त्या इंदोरमध्ये सगळ्यांचे बॅनर लावलेले आहे. प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला अमुक माणूस पाहिजे, त्याचा मोबाईल नंबर असतो, लावून दिले. म्हणजे माणसाला फिरायची गरजच नाही. कॉल केला की तो माणूस आला. कारण हे वातावरण मोठं झालं, जे कुठे फिरेल मनुष्य, म्हणून असे नंबर लावलेले आहे प्रत्येकाचे. त्याला फोन केला की तो येईल, तुमचं काम करून देईल, पैसे घेईल, चालला जाईल. बरं, ते युनियन असल्यामुळे रेट ठरलेले आहे, तिथे काही बोलायची गरज नाही. काय मजुरी तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल. म्हणजे आधुनिकतेचा उपयोग बघा. आपल्याला कोणाला तरी विचारावं लागतं, कारण वा माणूस पाहिजे कुठे जाऊ, त्याच्यात असं नाही. म्हणून सनातन धर्म मोक्षाचं फल देतो, पण एका स्थानावर माणसाची आसक्ती वाढते. म्हणून हे पार्वती, एका स्थानावर बसू नये, स्वच्छंदानं फिरत राहो. मोक्षधर्म सत्पुरुषांकडून रोज प्रतिपादन करून घ्यावं. त्याला सन्मार्ग असं म्हणतात. भले न जाती सन्मार्ग सांडोनी. म्हणून चांगले लोक जे आहे ते सन्मार्ग सोडून जात नाही. मार्ग चालताना आपल्याला मुक्काम भगवंतच आहे एवढं लक्षात ठेवायचं. आपला मुक्काम कुठे आहे? भगवंताचा. आपण गंमत करत नाही का, आता मुक्काम आपला तिथे खंडेरावपाशीच आहे असं बोलतो आपण. ती जागा आहे. आता मुक्काम भगवंताचा. आपल्याकडे एक नाटक होतं, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, असं आहे. तर सगळ्यांचा मुक्काम तिथेच आहे. माऊली म्हणते जे वासनाप्रधान जीव आहे ते यमाचे पाहुणे प्राणी होय, ते भगवंताचे नाही. म्हणून संन्यासाचे 4 प्रकार सांगितले. कुटिकच, बृहद, हंस, परमहंस. उत्तरोत्तर परमहंसाच्या द्वारानं प्राप्त होणारं आत्मज्ञान दुसरं कोणालाही प्राप्त होत नाही. म्हणजे परमहंस जे आहे, म्हणून रामकृष्ण परमहंस. भागवताच्या पंचमस्कंदामध्ये परमहंसाची कथा झाली. जड भरतसुद्धा संन्यासी जन्म झाला, मग हरणाच्या जन्मात गेलो आणि हरणाच्या जन्मात जाऊन जड भरत होऊन परमहंस झाले. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ संन्यासी जो असेल परमहंस, तो जटा ठेवत नाही, दाढी ठेवत नाही, आपलं एक भगवं वस्त्र, अंगावर एक वस्त्र, बस परमहंस.
पार्वतीनं पुन्हा प्रश्न विचारला, महाराज आपण सांगितलं सत्पुरुषांच्या द्वाराने आचरण करून गृहस्थ धर्मसुद्धा मोक्ष मिळवू शकतो, त्या धर्माचं वर्णन करा. 2 मार्ग जीवाला जगात कल्याणाकरता आहे, ते दोन्ही मार्ग ऐकवा. हे महेश्वरा, तपोनिवासी मुनी यांचं प्रेम देवावर असतं, पण मनामध्ये कोणाचा स्नेह ठेवत नाही. हे मुनी लोक ज्या वेळेला घृतामध्ये हविषान्नाच्या आहुती टाकतात त्यावेळेला सुगंध सुटतो. कपूर काचणी, गुगुळ, चंदनचुरा, राळा. अंत्ययात्रेच्या वेळेला सुद्धा राळा टाकायला सांगितलं आहे. जसा राळा अग्नीत पडतो ना तसा सुगंध सुटतो. पेट घेतो तो, पण सुगंध सुटतो. त्याच्यात चांगलं तूप पडलं तर आणखीन सुगंध सुटतो. म्हणून हे तपोवनामध्ये राहतात हे लोक, परमहंस लोक, आणि हवन करतात. हे देवादिदेवा, आपण संपूर्ण धर्माचं तत्वज्ञान मला सांगा. म्हणजे हे ऋषीमुनी जे हवन करतात त्याचं. भगवान महेश्वर वाच, भगवान शंकर म्हणतात, कल्याणी तुझा प्रश्न ऐकून मला प्रसन्नता झाली आहे. मुनींच्या उत्तम धर्माचं वर्णन करणं हे सुद्धा मला, कारण कोणी प्रश्न करेल तर उत्तर देता येते, म्हणून लोकांनी प्रश्न विचारले पाहिजे. आता मला लोक प्रश्न विचारतात ज्योतिषाचे, म्हणून मला तुमच्या प्रवचनामध्ये काही संदर्भ जास्ती गोळा करता येतात. आज एका आईनं विचारलं होतं, ती पोरगी बरोबर म्हणजे दादा कोणतं लग्न करा असं म्हटल्यावर ती पोरगी एकदम हुशार होती, एकदम हसली. मला म्हणायचं, आईला नाव ठेवलं तिने, आणि कुंडली एकदम मस्त होती पोरीची, नैतिक विचार चांगले होते. काही पापग्रह असले तर केव्हा केव्हा नैतिकता ढळून जाते. लगेच आईकडे हात केलं मला, पहा वडील प्रामाणिक असल्याचं फळ आहे. काश्यप प्रामाणिक होते, पण दिती डोकं उठाड होती. असं आहे. पण ते वडिलांच्या याच्यावर गेली मुलगी, असा हात करते मला. हसली ती. तिच्या आईला म्हटलं, तिच्याकडे ती बाई माझ्याकडे पाहत होती, म्हटलं तिच्याकडे पहा. हसली. असे म्हणून भगवान शंकर म्हणतात, मुनी लोकांचा उत्तम धर्माचं वर्णन सांगतो. आश्रय तपाशी असतं, त्यांचा जो आश्रय असतो त्यांचं तप करणं महत्त्वाचं आहे. आणि तपासारखं दुसरं साधन नाही. तपेविना दैवत. तुम्हाला दैवताशी प्रसन्न करायचं असेल तर तप करा, सिद्धीद्वारा प्राप्त होतं. आमचा एक पोरगा आहे मागे, त्याची गाडी चालत नव्हती, याचा चांगला परिचय देतो. त्याने 1-2-3 वेळा त्याला म्हटलं, तू या मारुतीच्या मागे नको लागू, त्या दक्षिण मारुतीच्या मागे लाग, तो काम ताबडतोब करतो म्हटलं. हा तुला रामनामाचा जप करायला लावेल. तो गेला तर 2-3 त्याला शनिवार गेला मी, जसं व्यवसाय चालला. तो एक दिवशी आला. म्हटलं का रे तिकडे नाही गेला? म्हणे तिकडे जाऊन इकडे आलो आहे, कारण इकडच्यामुळे तिकडचं कळालं आहे, तर मग हे सोडणार नाही म्हणे. म्हटलं त्याने हे उत्तर देणं एका ड्रायव्हरने, हे मला आनंदानं वाटलं आणि मी त्याचं उदाहरण दिलं. नाही तर लोक काय करतात, जिकडे फायदा तिकडे हे मूळ विसरून जातात आणि मग त्यांच्या डोक्यात घुसतं खूळ.
मूळ गेलं की काय आहे, खूळ. असं आहे. त्याने असं तिकडूनच येत होतं, मी खुर्चीवर बसलो, मस्त उत्तर दिलं मला त्याचं वाईट नाही वाटलं, आनंद झाला की ह्याला मर्म कळालेलं आहे. मर्म कळालं पाहिजे. पण मला काही त्याची परीक्षा घ्यायची नव्हती. केव्हा केव्हा मनुष्य दुसऱ्याची मला परीक्षा विषय नव्हता. कारण हे मूळ आहे. का हे विषय त्याच्या लक्षात आले नाही, तर काही लोकांना सांगितलं की परत इकडे फिरूनच पाहत नाही ते. कारण ते मुळात सात्विक नसतात, आर्थिक असतात. ते आर्थिक असतात. आर्थ भक्त वेगळे, अर्थार्थी भक्त वेगळे. ज्यांना काम पाहिजे पण भगवंत स्मरून, तुका म्हणे सत्यकर्मा साह्य व्हावे. काही लोक टाकाटाक करून दर्शन घेणारच, गैरहजर राहणारच नाही ते, कारण त्यांना ते गम्य कळालं आहे. म्हणून स्वर्गामध्ये फैललेलं सुख अमृत आहे. ब्रह्मदेवानं हे अमृत बाह्य सांगितलेलं आहे आणि फेर थोडा संग्रह करायला, सदापान करायला, याच्या आधारावर जीवन निर्वाह. म्हणून तपस्येला लागून आता धर्माचरण हे जसं जसं विशुद्ध होत जातं तसा आपला आहार जो आहे तो स्थिर होत जातो. मनात काही करावंसं वाटत नाही, खावंसं वाटत नाही. जे मिळालं त्याच्यावर समाधान होतं आणि तरी शरीर धृष्टपुष्ट राहतं, चांगलं राहतं, रोग प्रवेश करीत नाही. आणि महात्म्यांच्या द्वारानं मार्ग घ्यायचा. वाखल्य नावाचे एक ऋषी होते, ते धर्माचं श्रवण करायचे. म्हणून वाखल्याचं तप नुसतं श्रवणावर गणलं गेलं. कोणाचंही ऐकायचं ते, त्या बाकीच्या असं तपाला बसायचं नाही. श्रवण हे एक तप. म्हणून प्रवचन आणि कीर्तन हे एक तप आहे. तपे विण दैवत दिधला विण प्राप्त. मी अनेक वेळा सांगतो ना, ही जी परंपरा चालली आहे 72 पासून तर आज 2000 पर्यंत, ही सगळी परंपरा या लोकांनी ही भूमी श्रमदानावर पवित्र केली आहे म्हणून आहे. मला सहजासहजी हे बंद ठेवून दुसरीकडे जाण्याची इच्छा नाही होत, कारण भूमी पवित्र आहे आणि पवित्र भूमीमध्ये काम सुरू झालं आहे म्हणून पक्की निष्ठा आहे. नाही तर आता बोलून आलो आहे कशाला रात्रीचं बरोबर. काही लोक म्हणतात तुम्ही कधी उपाध्या करता. म्हटलं बरं ठीक आहे. आता त्याच्या दृष्टीने हे उपाधी आहे, पण आमच्या दृष्टीने ते स्वाध्याय आहे. आता परवा आम्ही 3च जण होतो, पण स्वाध्याय आहे तो. ते एक तप आहे. बाकीचे लोक तरी द्वादशीला, अमावस्याला याला त्याला बंद ठेवतात. मी म्हटलं बंधन नाही, रोज भजन, पूजन आणि श्रवण याला काही दोष नाही. सर्व दोष हरण जडजीवा तारण. अरे एवढं जुन्या गावातून माणसं आहेत, आपल्याकडे काही सोपी गोष्ट आहे. म्हणून जीवन निर्वाह तपस्येमध्ये करत होते आणि म्हणून त्यांचा महात्म्यांचा मार्ग त्यांनी स्वीकारला होता. ते धर्मात्मा बनले आणि सूर्यमंडळावर निवास करायचे, म्हणजे ज्ञानावर, आणि उज्ज्वल वृत्तीने आश्रय राहायचे. ज्याप्रमाणे पक्षी एक एक दाणा खातात त्याप्रमाणे त्यांचं खाणं असं होतं. घास नाही, एक दाणा. आपण म्हणतो पक्ष्यांचं पोट कसं भरतं, त्यांच्या तत्वाप्रमाणे त्यांचं पोट आहे.
थोडे चरले ते फिरले की मोकळं. त्याप्रमाणे ते एक एक दाणा खायचे ऋषी. आपल्याला फुटाणे जरी दिले तर मूठ भरून घेऊन टाकणार आणखीन. गुळ आहे का त्याच्याबरोबर म्हटलं ते खारे येणार आहे. खाऱ्याबरोबर गुळ खाता येत नाही. खारे फुटाण्याबरोबर गुळ नाही खाता येत. ते दुसरं बिना मिठाचे हे पाहिजे. तुम्ही खाऱ्या शेंगदाण्याबरोबर गुळ खा, विष तयार होऊन जाईल. थोड्या वेळानं ॲसिडिटी होईल, मळमळ होईल. मीठ आणि गुळ. म्हणून मी परवा तिथे सांगितलं, काही बायांना खीर करायला सांगितलं ना, ते तांदळाच्या ऐवजी शेवाया टाकून देतात. शेवायाची खीर आहे पण ती देवाला चालणार नाही. म्हणे का? देवीला चालणार नाही, शेवायामध्ये मीठ असतं. लक्षात आलं? असं आहे. आणि शेवाया सपिटाच्या आहेत, जड होतं ते. एखाद्या दिवशी खायला हरकत नाही, पण देवालाच्या नैवेद्याला ती चालत. लक्षात ठेव. खायला ठीक आहे शेवायची खीर करता लोक. खीर तांदळाची आणि खीर गव्हाचीच. भगरीची खीर करायला दादा लोक भात होऊन जातो, तो घट्ट होऊन जाते. त्याच्यामध्ये पाणी आणि दूध घातलं तरच पातळ राहते ती. म्हणून सूर्यमंडळामध्ये ते निवास करीत होते, म्हणजे तेजामध्ये. जीवन निर्वाह करता दाणा एक एक खायचे आणि मृगार्जिन पांघरायचे, नेसायचे वस्त्र म्हणून. शीत आणि उष्ण हे द्वंद्व रहित होते. थंड गरम सदाचाराचं पालन करायचे आणि म्हणून त्यांची तपस्या धन्य होती. प्रत्येकाचं शरीर, त्यांचे शरीराचे जे अवयव होते अंगठ्याप्रमाणे दिसत, इतके बारीक झाले होते ते. पण ते तप असल्यामुळे बल खूप होतं. काही लोक दिसायला बारीक असतात पण बलवान असतात. काही लोक दिसायला मजबूत असतात पण बल कमी असतं. म्हणून ते तप जे आहे त्या तपाने त्यांना बल येतं. भगवान शंकर सांगतात, प्रत्येक शरीर त्यांचं अंगठ्याप्रमाणे होतं आणि कर्तव्यात ते स्थित होते. धर्माचं महान फल ते आहे. संपूर्ण पाप त्यांच्या शरीरातून दग्ध झालेलं होतं पार्वती, आणि ते देवतांचं कार्य करायला सिद्ध होते. देवांना मदत करता अशी लोक. देवांवर जेव्हा संकट येतं त्यावेळेला हे सिद्ध ऋषी नरनारायण, सनक सनानंद आणि सनत कुमार बद्रीनारायणामध्ये भगवंताचा पहिला अवतार आहे, ब्रह्मचारी अवतार. पण तपामध्ये सिद्ध. मध्ये आपल्याकडे एका जवानानं व्हिडिओ टाकला होता बद्रीनारायणचा. खूप थंडी आणि बर्फ होतं आणि एक साधू बर्फाच्या वरती फोडत उघडा होता तो. ते फोडायचा आणि त्याच्यातलं पाणी अंगावर घ्यायचं. त्या जवानाने तिकून काढून फोटो टाकून दिला होता. लोक पाहत होते. एवढ्या थंडीमध्ये ते बर्फ कडक होऊन जातो. तो फोडत होता महात्मा, आणि त्याच्यामध्ये त्याचा तंबू घालून पाहिला होता ना. म्हणजे एवढ्या थंडीमध्ये बर्फाचं पाणी अंगावर. आपलं तर पॅक होऊन जाईल हृदय. असं आहे. म्हणून त्यावेळेस धर्माचं हे महान फल आहे. त्यामुळं शुद्ध चित्त, दया, धर्म आणि पुण्यात्मा ऋषी असतात. म्हणून त्यांचं चक्र
समान विचार असतात आणि ते पितृलोकाच्या निकट वास्तव्य करतात. हे लोक जे आहे म्हणजे प्रत्येकाकडे आपला लोक आहे, विष्णू लोक, कैलास लोक, तो पितृलोकाच्या जवळ वास्तव्य करतात. आणि शास्त्रीय विधीनुसार उच्छृंखल वृत्तीने राहतात. आणि काही ऋषी संप्राप्त असतात. भोजनाच्या पश्चात पात्र धुवून टाकायचं आणि पिऊन द्यायचं. आपलं ताट असताना आपण त्याच्यात हात धुवून टाकतो, तर ते आधी पाणी टाकतं त्याच्यात आणि ते त्याला असं एकत्र करतं आणि ते सगळं पिऊन जातात. काहीही वाया जाऊ देत नाही. हे आता वरतून मीठ घ्यायची पद्धत झाली. नाही तर एकदा अन्न तयार झालं की त्याच्यातून परत वरतून मीठ घ्यायचे नाही. कारण काय तर देवानं ते बिना मिठाचं, कमी मिठाचं खाल्लं आहे ना, मग आपण मीठ टाकून नाही घ्यायची अशी परंपरा. म्हणून देवाच्या नैवेद्यात सगळं वाढलं जातं पण मीठ नाही वाढत. पितरांच्या पानामध्ये लागलं तर मीठ द्यायचं, नाही तर मीठ वाढायचं नाही. मिठाच्या जागेवर साखर ठेवायची, नाही तर गूळ ठेवायचा आणि त्याच्यावर तूप टाकायचं. देवाचा नैवेद्य वाढवण्याची पद्धत वेगळी आहे आणि पितरांचा नैवेद्य दाखवायची गोष्ट वेगळी आहे. म्हणून त्यावेळेस अग्निहोत्र, पितरांचं श्राद्ध, पंचमहायज्ञ अनुष्ठान हे मुख्य धर्म आहे. रोज अग्नीमध्येच सकाळच्या वेळात धूप, दीप, हवन झालं पाहिजे. दुपारच्या वेळेला तूप भात, तीळ भात आणि संध्याकाळी पुन्हा घृत, सुगंधित द्रव्य आणि देवता. हे ऋषी धर्मांचं अनुष्ठान असतं आणि त्यांना काही बारकं लागत नाही. ते लाकडं पेटवले की लगेच हवन करतात. पहा तुम्ही शाकंभरी नवरात्रात काही पिकलेलं नव्हतं तर भाजीपाल्याचं हवन करून टाकलं त्यांनी. भरपूर अग्नी पेटवायचा आणि त्याच्यात ते हिरवं असलं तरी टाकून द्यायचं, जळून जातं. ते कमी अग्नीमध्ये हिरवं जळणार नाही, अग्नी विझून जाईल. पण अग्नी जर भरपूर असेल तर भाजीपाला सुद्धा जळून जातं. मुळा टाकायच्या नाही, वरचे पानं टाकायचे. हा ऋषी धर्म आहे. म्हणून काम क्रोध ते जिंकून घेतात. असं हवन करतात पार्वती. ते बा दादा धुनीवाले एक लाकूड पेटवून बसलेले आहे. साईबाबा धुनी पेटवलेली आहे, कायम जळत राहतं. ते त्यांचं तप आहे. आपल्या तापी काठावर एक महात्मा होते, बोलायचेच नाही ते, पण पक्ष्यांशी बोलायचे. त्या तपामुळे असा सर्प जर असला, आमच्याकडे एक महात्मा होते खेड्यावर, कोणाच्या घरात सर्प निघाला तर त्यांना सांगायला द्यायचं, चाललं जाण भाऊ, कशाला त्रास द्यायला. असं म्हटलं की तो रस्त्यातून निघायचा आणि जंगलात चालला जायचा. ते मागे मागे जायचे, कोणी मारायला नको, काही करायला नको, घाबरून चाललं जाण भाऊ, का बरं त्रास देतोय, असं म्हटलं की निघाला साप. पण ते कोणाच्या घरी पाणी प्यायचे नाही, कोणाच्या घरी जेवायला जायचं, लग्नाला नाही, मरणाला नाही. मुलं होते, बाळं होते, नातू होते, सुना होते सगळे. पण साप दिसला रे दिसला की त्यांना बोलवायला जायचं, काका आला तुमचा मित्र, चल. अरे जायणार भाऊ, कशाला त्रास देतो, तू चालला साप. ह्या सिद्ध्या प्राप्त होऊन जातात त्यांना. बरं ते त्याच्या मागे बऱ्याच वेळपर्यंत जायचे. बरं मानवाच्या हद्दीच्या पलीकडे गेला की ते मागे फिरून यायचे. पण त्रिकाळ महादेवाच्या मंदिरात जायचे ते तिन्ही वेळा, सकाळ, दुपार, संध्याकाळ.
हे असं प्राप्त करून घेतात. या विषारी क्रोधी जीवा मी तुम्हाला सांगितलं बनवारी बाबा होतं मालव्याला, तर ते देवीच्या पूजेच्या वेळेला सांगून बाबा तुमचं एवढं आहे तर सिंह आणा. फार म्हणे तुम्ही पळून जाल सगळे. गेले व्यालीला व्याघ्याचं पिल्लू घेऊन आले तरी लोक घाबरत, ती कधी आले तर तिची माय. आणि म्हटलं ते बसले ना, ज्यांनी उचलून आणलं तिच्यापासून पिल्लं उचलून आणलं होतं ना, आम्ही म्हणजे मी तर समोर होतं सगळं. पूजा केली आणि जाऊन ठेवून आले. हिंसक प्राण्यावर सुद्धा या ऋषी लोकांची सत्ता बसून जाते. सत्ता मात्रेनं सगळे प्राणी त्यांच्या आज्ञेत येऊन जातात आणि म्हणून ते परमहंस आहे. काय आहे? परमहंस आहे. धर्म, प्रजा, सत्र आणि अनुष्ठान, सोमयज्ञ, यजन हे विधान, यज्ञामध्ये दक्षिणा देणं 5 कर्म आवश्यक आहे. आपण यज्ञाकरता सामान आणणं, मंत्राने यज्ञ करणं आणि यज्ञ झाल्याबरोबर दक्षिणा देणं हे महत्त्वाचं आहे. लोक हल्ली दक्षिणा देत नाही. का महाराज? काय रोज आहे? रोज म्हणतात दक्षिणेला. म्हटलं कमीत कमी 500 रुपये रोज आहे भाऊ. रोजे लावले मग जपावाले काय रोज घेता? म्हटलं नाही रे, दक्षिणा घ्या. कारण दक्षिणेचं त्यांना काही महत्वच नाही. यज्ञ याग हे मोलाने नाही करता येत, ते आदराने करावं लागतं. यज्ञ यागाधिक कर्म हे आदराने करावं लागतं, मोलाने कर. आणि मोलाने जर केलं असेल तर ते ग्राह्य नाही. मोले घातले रडाया, तेथे कैची आसू कैची माया. धर्म हा मोलाने होत नाही आणि त्याचं प्रमाण नाही आहे. कुठे कमी कुठे जास्ती. म्हणून इंद्रियांचा संयमानं आत्मज्ञान प्राप्त होतं. क्रोधावर विजय मिळवता येतो. घृताने यज्ञामध्ये आहुती टाकल्या की अग्निपर्वत होतो आणि त्याचप्रमाणे श्रद्धेनं देवाची प्राप्ती नक्की होते. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावानाला ज्ञान नक्की प्राप्त होतं. कारण श्रद्धेशिवाय ज्ञान होत नाही. मुका बोलायला लागतो, पांगळा चालायला लागतो. जो कमी बुद्धीचा आहे त्याला बुद्धी येऊन जाते. म्हणून हे ऋषींचं परमकर्तव्य आहे. विषय भोगापासून ते निवृत्त होता जास्त रसाचा आहार करतात. म्हणजे कशाचाही रस घेतात, डोक्याचं जास्त घेत नाही. हे रहस्य कळायला पाहिजे. हे रहस्य कळायला पाहिजे. म्हणून ऋषींचे नियम सदा सर्वदा श्रेष्ठ आहे. गृहस्थाश्रमी माणसाच्या घरातलं अन्न ते स्वयंपाक झाल्यानंतर अर्ध्या तासाने घेतात. म्हणजे चालू स्वयंपाकात येत नाही. एक जैन साधू आहे ना, हे सुद्धा म्हणतात आम्ही 1:30 वाजता येऊ, तुमचा स्वयंपाक बंद पाहिजे देवा. पूर्वी काय व्हायचं, धूर निघायचा ना, तर धूर हा दोषाव आहे म्हणून ते लोक आता काय करतात, स्वामीजी यायच्या आधी फक्त बटनचं कान पिळून दिलं की बनवून जातं. ते रस्त्यात दिसलं की बंद करून द्यायचं. नाही रो आमच्याकडे. पूर्वी धूर होता आणि तो लवकर विजत नव्हता. आणि चुलीमध्ये पाणी ओतायचं नव्हतं. पूर्वी लाकडं बाहेर काढायचे आणि बाहेर उजवायचे. चुलीत पानं टाकलं की दिवाळं. असं आहे.
आणि रोज साफ करायची तिला. आता नुसतं त्या गॅसवर बोळा मारायचा कंटाळा येतो. कालचाच बोळा घेऊन बोळा मारून झाला की त्याला धुवायचा आणि वाळवत टाकायचं नाही. डस्टर तेही धुतलं पाहिजे, स्पंज तेही धुतलं पाहिजे. कारण ते मलिन्य कसं काय पवित्र होईल? ते मलिन्य पवित्रच होणार नाही. म्हणून पुसाचे बोळे सुद्धा सगळं पुसून झालं की त्याला धुतला पाहिजे, वाळवला पाहिजे, परत. आता तो दंडा तर तसाच राहतो, 8 दिवसातून धो म्हणा नाही, त्याला रोजच धुवायचं आणि उन्हात ठेवायचा. याचा वास येईल त्याचा, आणि वासाने परत पवित्र नाही होत. म्हणून गोरसाचा आहार सगळ्यात उत्तम. दुधाचा गोरस म्हणतात. पानं, फुलं, मूळ, वायू, जल हा आहार महत्वाचा. अनेक ऋषींनी केलं होतं, पण ज्ञानोबाच्या चरित्रात वायू आहार घेताना पाहिलं आहे. म्हणजे ज्या वेळेला भिक्षा मिळायची नाही, आळंदीला लोक छळायचे, तेव्हा ज्ञानोबांचे वडील निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई इंद्राणी काठी यायचे. आणि बाबा आता काय करायचं म्हणे, वायू आहार करायचा आता. म्हणून असं करायचे, इंद्रायणीकडे आप आप. तर सगळ्यामध्ये मुक्ताबाईला काही जमायचं नाही, ते लहान होत्या ना त्या. तर ज्ञानोबा असं तोंड उघडायचे ताईचं, आप आप. वायू भक्षण, वायूचा आहार करायचा. चरित्रामध्ये आहे. कारण ते योगी होते आणि नाथ संप्रदायाची दीक्षा दिलेली होती. गहनीनाथाने निवृत्तीनाथाला, निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्षोळीला गहनी प्रती. गहनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोचविले. सगळ्यांना वायू आहार. मग काही लोक थोडंसं खाल्लं की उपाशी राहून जाते. एवढंसं खाल्लं की त्यांना आपल्याला पोट भरल्याशिवाय ओव्हरलोड आणखीन. अल्पाहारी सदा. म्हणून योगाचा अभ्यास करतात आणि सर्वश्रेष्ठ गतीला प्राप्त होतात. गृहस्थाश्रमाच्या घरातला धूर पाहत नाही. भोजन केल्यानंतर आपले भांडे आपण स्वतः धुतात. त्यांना भिक्षुक जरी तुम्ही म्हटलं तरी त्यांना त्याचा राग येत नाही. कारण समयापर्यंत हे ऋषी असेच जगतात, भोजन असंच करतात. अन्नाचं ग्रहण करताना गर्व आणि अभिमान या दोघांना बाजूला ठेवून करतात. अन्न हे आपलं मित्र आहे असं समजून त्याचा आदर करतात. म्हणून जगामध्ये त्यांचा मैत्रीभाव श्रेष्ठ ठरतो. एवढं ज्ञान भगवान शंकरानं आईसाहेब पार्वतीला सांगितलं. आणि मग पार्वतीने प्रश्न केला की वानप्रस्थाश्रमाचं वर्णन सांगा. म्हणाले ते उद्याच्या सत्रामध्ये. सत्यगुरु राय कृपामद की परिणय घडली सेवा काही.